चला तर मंडळी, आज आपण बघतो आहे सुके बोंबील घालून वांग्याची भाजी। तर याआधी आपण आपल्या चॅनलवर लग्नाच्या पंक्तीतील भरली वांगी, त्यानंतर हिरव्या वाटणातील खारं वांग आणि कुकरमध्ये झटपट होणारं वांग बटाटा रस्सा अशा बऱ्याच रेसिपी आपण वांग्याच्या बघितल्या होत्या। तर आज आपण बघतो आहे सुके बोंबील घालून वांग्याची भाजी कशी बनवायची। तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा। दहा ते 12 सुके बोंबील घेतले आहेत। मीडियम आकाराचे बोंबील आपण घेतलेले आहेत। त्यानंतर याला चाकूने व्यवस्थित आपण कापून घेऊया, साफ करून घेऊ आणि छोटे छोटे तुकडे करून घेऊया। 250 ग्रॅम वांगे घेतले आहेत। एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलाय। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय। 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि ताजी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। हे सगळं आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया। सगळं आपण कट करून घेतले। बोंबील आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर आपण वाटून घेणार आहे। रुचण्याच्या साह्याने मी याला असं ठेचून घेते आणि थोडंसं जाडसर असं याला वाटून घेणार आहे। तुमच्याकडे रुचना नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील याला ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये देखील याचं बारीक वाटण तुम्ही करून घेऊ शकता। या पद्धतीने मी याचं जाडसर असं वाटण करून घेतले। गॅसवर कढई ठेवली आहे। 2 मोठे चमचे तेल घालून घेतले। आता आपण यामध्ये बोंबील तळून घेणार आहे। बोंबील आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत, असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता आपण त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालूया आणि याला छान आपण आता लगातार असं परतून घेणार आहे। बोंबील आपले जळू नये म्हणून आपण याला लगातार असं चमचाने परतून घेऊया। बघा बोंबीलचा कलर किती सुंदर आलेला आहे, एकदम क्रिस्पी ते झालेले आहेत। आता आपण बोंबील काढून घेऊया। थोड्या वेळाने एवढे कुरकुरीत होतात ना, आणि तसेच देखील आपण याला खाऊ शकतो। त्याच तेलामध्ये 2 तेजपत्त्याची पानं घालून घेतली आहे। आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। हलकाच आपण गोल्डन करणार आहे, पूर्ण आपल्याला गोल्डन करायचा नाहीये। हलकासा कांदा गोल्डन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये आलं लसूणचं वाटण घालून घेऊया। व्यवस्थित त्याला असं परतून घेऊ। आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो देखील थोडासा मऊसूत होईपर्यंत आपण याला 1-2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। त्यात थोडेसे सुके मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद घालते। 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया। अर्धा चमचा धने पावडर घालून घेऊ आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते। याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। अशी वांग्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटाटा देखील यामध्ये ॲड करू शकता। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजेच आपले मसाले व्यवस्थित असे परतून निघतील। थोडंसं पाणी घातलं ना की मसाले व्यवस्थित भाजले जातात। आता आपण याला छान थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। बघा मस्त त्या छान तेल सुटले। आता आपण यामध्ये वांगी घालून घेऊ आणि व्यवस्थित याला असं मिक्स करून घेऊया। बोंबील आपण जेव्हाही घेतो ना, आपल्याला मीडियम आकाराचे बोंबील घ्यायचे आहेत, म्हणजेच ते बोंबील आपण जेव्हा फ्राय करतो तर ते आतपर्यंत कुरकुरीत असे फ्राय होतात। जाडे बोंबील असले ना की ते एवढे
जास्त हवे तसे आपल्याला कुरकुरीत होत नाहीत, कारण ते खूप जाड असतात. त्यामुळे मीडियम साईजचे आपल्याला बोंबील घ्यायचे आहेत आणि त्याचे तुकडे आपण पूर्वतयारी देखील तुम्ही करून ठेवू शकता. बोंबील आणून त्याचे तुकडे अगोदरच तुम्ही करून ठेवू शकता. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचे. व्यवस्थित आपण मीठ मिक्स करून घेणार आहे. बोंबील आधीच आणून आणि साफ करून ठेवले ना, तर घाईच्या वेळेमध्ये आपल्याला भाजी पटकन बनवायची असली तर आपल्याकडे बोंबील साफ करून आधीच ठेवलेले असतात. 1.5 वाटी पाणी आपण भाजीमध्ये घालून घेतो आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी घाला, कारण की ना वांगं शिजायला फारसा वेळ लागत नाही. 10 मिनिटांमध्ये आपलं वांगं शिजून तयार होतं. त्यामुळे आपण रस्साभाजी बनवतोय म्हणून मी पाणी थोडंसं जास्त घातले. आता एक झाकण ठेवून 10 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत आणि वांगे आपले छान शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकताय रश्श्याची आपली कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. म्हणजे 1.5 वाटी पाण्याचं प्रमाण आपलं भाजीमध्ये व्यवस्थित बसलं आहे. अजून सुकी करायची असली तर मला वाटतं तुम्ही 1/4 वाटी पाणी घातलं तरी चालेल. आता आपण फ्राय केलेले बोंबील यामध्ये घालून घेऊया आणि याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे, म्हणजे बोंबीलचा सगळा जो फ्लेवर आहे तो आपल्या भाजीमध्ये मुरला पाहिजे. आता आपण एक 5 मिनिटं याला वाफ देऊन घेऊया. एकदम फ्लेम मीडियम ठेवायची आहे. एक 5 मिनिटं झालेले आहेत आणि चमचमीत अशी वांग्याची बोंबील घालून भाजी आपली तयार झाली आहे. त्यावर आपण थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. स्पेशली ही भाजी तुम्ही भाकरीसोबत नक्की ट्राय करा. खूपच अप्रतिम अशी चव या भाजीची लागते. तर मंडळी, आपली चमचमीत अशी वांग्याची भाजी सुके बोंबील घालून तयार झाली आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.